अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून वादंग सुरू आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून ही अजितदादांची इच्छा असल्याचं सांगण्यात येत आहे, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून अशी चर्चाच झाली नसल्याचा दावा करण्यात येतोय। अशात हा मुद्दा थेट दिल्लीपर्यंत पोहोचलाय। राष्ट्रवादी विलिनीकरणाचा मुद्दा दिल्ली दरबारी। शरद पवार एनडीएत येणार असतील तरच विलिनीकरण। दिल्लीत भाजप श्रेष्ठींच्या सूचनेमुळे नवा पेच। विलिनीकरणात भाजप केंद्रीय नेतृत्वाची भूमिका महत्त्वाची। अजित पवार यांच्या अकाली मृत्यूनंतर राज्यात चर्चा सुरू झाली आहे ती दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाची। शरद पवारांसह त्यांच्या पक्षातले नेते विलिनीकरण ही अजित पवारांची इच्छा असल्याचं एकसुरात सांगतात, तर दुसरीकडे अजित पवारांनी याबाबत काहीच सांगितलं नसल्याचं सांगत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते विरुद्ध भूमिकेत दिसतात। अजित पवारांसोबत विलिनीकरणाच्या अनेक बैठका पार पडल्याचं जयंत पाटील, शशिकांत शिंदे यांच्याकडून सांगण्यात येत आहे, तर ही केवळ चर्चाच असल्याचा दावा छगन भुजबळांसारखे नेते करतायत। चर्चा सुरू होती नाही, चर्चा पूर्ण झालेली आणि 17 तारखेला आम्ही त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं। जिल्हा परिषदेच्या निवडणुका आघाडी करून लढवायच्या आणि पुढच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या निकालानंतर ताबडतोबीनं आपण दोन्ही पक्ष मर्ज करायचे अशी चर्चा आमची ठरलेली होती। आम्ही ज्या वेळेला चर्चा करत होतो आमच्यावर अजितदादाच होते, आज ते हयात नाही। मला वाटतं की आम्हाला त्याचं कुठलंही राजकीय भांडवल करायचं नाही। ज्या वेळेला अंतिम संस्कार होत होते तेव्हा मला मीडियाने विचारलं, तेव्हा मी उत्तर दिलं होतं की सत्य बोलणं गरजेचं आहे, त्यात काय राजकीय आमचा हेतू नव्हता आणि मला कोणी सांगितलं नव्हतं। मी फार सरळ बोलणारा माणूस आहे। माणूस गेल्यानंतर खोटी शपथ तर घेऊ शकत नाही। मी अजितदादांची शपथ घेऊन सांगितलं की वस्तुस्थिती आहे। दादानी स्वतः इंटरव्ह्यूज दिलेले आहे, म्हणजे मी माझ्याशी काय चर्चा होती की नाही, अनेक लोक आता सगळेच म्हणायला लागले की त्यांचीच चर्चा झाली आणि आम्हाला काहीच माहित नाही, असं तर होऊ शकत नाही। या सगळ्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी गेल्या 2-3 दिवसात 2 महत्त्वाची विधानं केली। विलिनीकरण होणार असेल तर शरद पवार एनडीएत येणार होते का असा पहिला प्रश्न त्यांनी विचारलाय। त्यासोबतच विलिनीकरण नेमकं कुणाचं कोणत्या पक्षात होणार असाही सवाल ते करतायत। विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये मी आज नव्हे तर गेल्या अनेक वेळेला हे स्पष्ट केलं, एनडीएच्या सोबत आम्ही आहोत, एनडीएच्या सोबत आम्ही कायम राहणार आहोत। हे दादा असतानापासून मी वक्तव्य केलंय आणि ते सर्वांना ज्ञात आहे। आता आमचा एनडीएमध्ये राहण्याचा निर्णय कायम राहील, या भूमिकेशी जे सुसंगत असतील ते निर्णय करतील, तो निर्णय त्यांनी करायचा आहे। मी तेच म्हटलं, मी आज नाही म्हणत, मी गेले 6 महिने ज्या वेळेला मला प्रश्न विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये विचारला गेला त्यावेळेला मी हेच उत्तर दिलं। मला एवढंच विचारायचं की विलिनीकरण कुठल्या पक्षाचं कुठल्या पक्षात, विलिनीकरण कुठल्या पक्षाचं कुठल्या पक्षात याचा जर काही खुलासा किंवा याची माहिती, कारण काल शिंदे साहेबांनी एकदम भावनिक होऊन शपथ घेऊन वक्तव्य केलं, त्याच्यामुळे जर काय कळलं तर नक्की त्या बाबतीमध्ये मला बोलता येईल। राष्ट्रवादी पक्ष शरद पवारांच्या ताब्यात जाऊ नये यासाठी सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ या 3 नेत्यांनी पुढाकार घेतल्याची चर्चा आहे। या तिन्ही नेत्यांनी अजित पवारांच्या निधनानंतर 3ऱ्याच दिवशी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि सुनेत्रा पवारांचं नेतृत्व पुढे केल्याचं सांगण्यात येत आहे। हे तिन्ही महत्त्वाचे नेते विलिनीकरणाची चर्चा फेटाळून लावताना दिसत आहेत। दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विलिनीकरणाची चर्चा फेटाळली। याबाबत अजित पवार आपल्याशी बोलले असते असं सांगत त्यांनी शरद पवारांचाच दावा खोडलाय। विलिनीकरणाबाबत आपल्याशी चर्चा करावी असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सांगितलं। एकच काम करायचे तर ते सुरू करावे, त्याच्यात एक होत होत सिरीज ऑफ डिसीज आणि निर्णय असा जाहीर करायचा होता द्वारासारखे, आणि ही चांगली असं आहे की या संदर्भात मी एवढंच सांगतो की चर्चा कुठलीही अंतिम स्टेजला जर गेली असती तर अजितदादांनी आम्हाला सांगितलं असतं, आमच्याशी चर्चा केली असती। कुठली तारीख जर ठरली असती तर
ते आमच्या सरकारमध्ये आहेत आणि सरकारमध्ये आमच्याशी शेअर न करता ते असा निर्णय घेऊ शकतील का? हा, आमची अपेक्षा एवढी असेल, कुठलाही निर्णय घेण्याच्या आधी त्यांनी आमच्याशी चर्चा एकदा करावी आणि ते करतातच आणि ते पुढेही करतील. विलिनीकरण होणार होतं हे 2000% सत्य आहे. आता ह्याच्यावरती कोणाचं काय ह्याच्यावरती चर्चा करणं हे मला योग्य वाटतं. राज्यात हा सगळा वादंग सुरू असताना दिल्ली दरबारातही याचे पडसाद उमटले. भाजप पक्षश्रेष्ठींनी शरद पवार एनडीएत येत असतील तरच विलिनीकरण आहे हे स्पष्ट केलंय. शरद पवार आणि त्यांचा पक्ष एनडीएत येत असेल तरच विलिनीकरणाला मान्यता. शरद पवार आणि त्यांच्या पक्षातल्या नेत्यांनी याबाबत चर्चा करावी. दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणात भाजपाची महत्वाची भूमिका असेल. शरद पवार यांनी भाजपच्या हिंदुत्ववादी भूमिकेपासून आतापर्यंत कायम अंतर राखलंय. अनेकदा एकत्र येण्याच्या चर्चा झाल्या, मात्र शरद पवारांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेण्याचं प्रत्यक्षात टाळलं. शरद पवार आता निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. अशात सुप्रिया सुळे आणि पक्षासाठी ते असा निर्णय घेतील का याची उत्सुकता आहे. त्यातच शरद पवारांबाबत भाजप पक्षश्रेष्ठींना विश्वास नसल्याचंही सांगण्यात येत आहे. त्यामुळे एनडीएत येणार असाल तरच विलिनीकरण असा पर्याय भाजपनं ठेवल्याचं दिसतंय. जर आत्ताच्या काळात विलिनीकरणाच्या माध्यमातून शरद पवार जर एनडीए सोबत गेले, भाजप सोबत गेले, तर इंडिया आघाडीला मात्र तो मोठा धक्का असेल आणि त्याचे राजकीय पडसाद भविष्यात पाहायला मिळतील हे मात्र नक्की. व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देशमुखसह मी संदीप राजगोळकर, पुढारी न्यूज, मुंबई.